नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की आश्रमातील त्या केअरटेकर मॅडमने वल्लरीला फोन केलेला असतो आणि त्या वल्लरीला सांगण्याचा प्रयत्न करत असतात की तुमची मैत्रीण इथे आश्रमात आहे. मात्र फटाक्यांच्या आवाजामुळे वल्लरीला नीटसं काही ऐकायला येत नसतं आणि त्या मॅडम आता मोठ्या आवाजात म्हणायला लागतात की अहो, तुमची मैत्रीण इथे आश्रमात आहे. तुम्ही आणलेला फराळ तिने खाल्ला, तुमच्या प्रेरणा नावाच्या मैत्रिणीने बनवले हे तिच्या लक्षात आलं आणि तुम्ही आश्रमात येऊन गेलं हे कळल्यावर ती पळून चालली होती. तेव्हा वल्लरीला काहीच ऐकायला येत नसतं आणि ती म्हणते की काय बोलताय, फराळ आवडला का? तेव्हा त्या मॅडम आता मोठ्या आवाजात म्हणतात की अहो, तुमची मैत्रीण मिथिला, मिठू नाव आहे तिचं. तेव्हा आता मिठू आणि मिथिला हे नाव ऐकून वल्लरी खूप शॉक होते आणि ती विचारायला लागते की काय म्हणालात, मिथिला? मात्र फटाक्यांच्या आवाजामुळे काही नीटसं ऐकायला येत नसतं, त्यामुळे मॅडम आता त्या फोन ठेवून देतात. तर इकडे वल्लरी लगातार विचारत असते की तुम्ही मिठूताईंबद्दल बोलत होतात का? त्या तिथे आहेत का आश्रमात? तेव्हा आता तिथे मनोजसुद्धा असतो आणि तो वल्लरीला इतकं पॅनिक झालेलं बघून तो विचारायला लागतो की काय झालं वल्लू? तेव्हा वल्लरी सांगते की अहो, आश्रमातल्या त्या संजीवनी ताई आहेत ना, त्यांचा फोन होता आणि त्या सांगत होत्या की आपल्या मिठूताई आहेत ना, कदाचित आश्रमात आहेत. तेव्हा मनोजसुद्धा खुश होऊन म्हणतो की काय सांगतेस काय? म्हणजे संजीवनी ताईंनी तुला फोन करून सांगितलं की मिठूताई तिथे आहेत आश्रमात? तेव्हा वल्लरी म्हणते की हो, म्हणजे नीट आवाज येत नव्हता फटाक्यांमुळे, पण त्या हेच सांगण्याचा प्रयत्न करत होत्या की मिठूताई आश्रमात आहेत. आणि ती मनोजला म्हणायला लागते की आपण आता लगेचच जाऊया का आश्रमात? तेव्हा मनोज वल्लरीला थांबवत म्हणतो की वल्लू, मला तुझा आनंद कळतोय, पण तुला खात्री आहे का की त्या म्हणाल्या की मिठूताई तिथेच आहेत असं? तेव्हा वल्लरी म्हणते की म्हणजे कन्फर्म नाही आहे, पण तेव्हा मनोज म्हणतो की तू त्यांना अजून एकदा फोन कर ना. तेव्हा वल्लरी त्यांना फोन करायला लागते, मात्र त्या मॅडमचा फोन काही लागत नाही. तेव्हा वल्लरी आता खूपच टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की फोन लागत नाही आहे, आपण जाऊया का आत्ता आश्रमात? तेव्हा मनोज म्हणतो की तू संजीवनी ताईंना उद्या फोन कर आणि कन्फर्म कर आणि मग लगेच जाऊया. मी तर म्हणतो की तुम्ही सगळ्यांनीच एकत्र जा. तेव्हा आता वल्लरी म्हणते की हो, बरोबर आहे तुमचं, उशीर पण खूप झाला आहे ना आता. आपण तिथे गेलो आणि त्या मिठूताई नसल्या तर उगाच आश्रमात सगळे डिस्टर्ब होतील ना. आणि म्हणायला लागते की पण देव करो आणि त्या मिठूताईच असू देत आपल्या. तर आता यानंतर इकडे आश्रमात आपण पाहतो की मिठूच्या खोलीमध्ये एक लहान मुलगी येते. आता मिठू तिच्याकडे बघून तिला विचारायला लागते की काय झालंय तुला? मूड ऑफ आहे का तुझा, की कोणी काही बोललंय तुला? यावरती मुलगी म्हणते की मला माझ्या फ्रेंड्सची खूप आठवण येते. तेव्हा मिठूसुद्धा खूप इमोशनल होते आणि म्हणते की अशी आठवण काढू नये ग बाळा, मैत्री तसं अडकायचं नसतं. तेव्हा ती छोटी मुलगी म्हणते की आपल्या फ्रेंड्सला विसरणारे मॅड असतात. तेव्हा मिठू म्हणते की पण आपले फ्रेंड्स आपलं काही चुकलं तर आपल्याला चिडवतात ना, तेव्हा खूप वाईटही वाटतं. तेव्हा ती मुलगी म्हणते की हो, चिडवतात ना, पण जेव्हा आपल्याला दुसरं कोणी त्रास देतं ना, तेव्हा आपल्यासाठी भांडतात पण ना. तेव्हा मिठू म्हणते की बरोबर बोलतेस ग तू, मित्र हे मित्र असतात, त्यांना विसरण्याचा मॅडपणा आहे. ते आपल्यावर हक्क गाजवतात, आपल्यावर चिडतात, रागावतात, पण सगळं जग जेव्हा आपल्या विरोधात उभं राहतं ना, तेव्हा हेच मित्र आपल्याला फक्त हिंमत देत नाहीत, तर आपल्या बाजूने लढतात सुद्धा. आणि म्हणते की पण काय सांगू, खूप चुकीचं वागले ग मी, खूप वाईट वागले सगळ्यांशी, माझ्या मित्रमैत्रिणींशी. मला ते समजून घेतील का? माझे फ्रेंड्ससुद्धा चांगलं वागतील का गं माझ्याशी? कदाचित वागतीलही. आणि ती विचारते की मला ना त्यांना भेटायला जायला हवं ना, असं म्हणून मिठू खूपच रडायला लागते. तेव्हा ती मुलगी विचारते की ताई, तू का रडतेस? तुला पण माझ्यासारखी तुझ्या फ्रेंड्सची आठवण येते का? तेव्हा मिठू रडत म्हणते की हो, कसं सांगू गं तुला, मला ना त्यांची खूप आठवण येते. यानंतर आता आपण पाहतो की दुसऱ्या दिवशी सकाळी हर्षित, अजित आणि मनोज बोलत असतात. आता अजित म्हणतो की ही दिवाळी किती छान साजरी झाली ना, आपण सगळे एकत्र एका घरात आहोत. तेव्हा मनोज म्हणतो की पण एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या, आज पाडवा आहे, म्हणजे आपलं पाकीट खाली व्हायचा दिवस, आपल्या बायकांचा आपल्याकडे हक्काने गिफ्ट मागायचा दिवस. तेव्हा अजित म्हणतो की हो, असं काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे की ज्याने आपल्या बायका खुश होतील. तेव्हा मनोज म्हणतो की आणि आपल्या बायका या सगळ्यांमध्ये अडकणाऱ्यातल्या नाही आहेत रे, तरीसुद्धा मी माझ्या बायकोसाठी, वल्लरीसाठी युनिक गिफ्ट घेतलं आहे. आणि म्हणतो की मला माहिती आहे ते गिफ्ट बघून वल्लरीसुद्धा खूप खुश होईल. यावर अजित म्हणतो की हो रे, वेगळ्याच आहेत त्या. प्रेरणाने ना आजपर्यंत माझ्याकडे कुठल्याच गोष्टीचा हट्ट नाही केला. आणि तो हर्षितला विचारतो की पण हर्षित, तू काय घेतलं त्याच्यासाठी? तेव्हा हर्षित सांगतो की आत्ता तर नाही घेतलं आहे, पण माझा एक मित्र आहे, त्याची गिफ्ट शॉपी आहे, आपण तिथे जाऊया आणि तिथून काहीतरी घेऊया. तेव्हा आता अजित अचानकच थोडासा इमोशनल होतो आणि बाजूला येऊन उभं राहतो. तेव्हा हर्षित आणि मनोज दोघेही एकमेकांकडे बघायला लागतात आणि खुणावूनच विचारायला लागतात की अजितला नक्की आता काय झालं. आणि ते दोघेही आता अजितजवळ येतात. तेव्हा मनोज आता अजितला विचारतो की
अजित काय झालं आहे? तेव्हा अजित सांगतो की समजत नाही आहे रे, प्रेरणाचा विचार करतो आहे. ते आत्ताच या सगळ्यातून संकटातून बाहेर पडली आहे. वरवर दाखवते की सगळं काही ठीक आहे, पण मला माहिती आहे मी खुश राहावं म्हणून करते ती हे सगळं, आणि स्वतः खुश असल्याचं दाखवते फक्त, पण खरं नाही आहे हे. तिचं ते निरागस हसून कुठेतरी हरवलं रे, परत कसं आणू ना हेच कळत नाही आहे. आणि म्हणतो की मला आधीसारखी प्रेरणा हवी आहे. तेव्हा मनोज अजितला समजावत म्हणतो की हे बघ अजित, तू अस्वस्थ आहेस हे माहिती आहे आम्हाला, पण परिस्थिती इतकी खराब होती की त्यांच्या मनावर मोठा परिणाम झाला आहे. आणि म्हणतो की हे बघ, काळ हा एकच औषध आहे याच्यावर, आणि म्हणून प्रेरणाताईंना त्यांचा वेळ दे, सगळं काही ठीक होणार आहे. तेव्हा हर्षित म्हणतो की अजित, मी काय म्हणतो, तू आणि प्रेरणाताई कुठेतरी लांब फिरायला जा ना, म्हणजे जागा पण बदलणार, लोक पण बदलणार, वातावरण पण बदलणार, आणि बुकिंगची चिंता करू नकोस, ते मी करीन. तेव्हा अजित म्हणतो की हर्षित, खरंच ही प्रेरणाला फिरायला घेऊन जायची आयडिया खूप छान आहे, पण आज पाडव्याला प्रेरणाला काहीतरी छानसं गिफ्ट देणं त्याला महत्त्व आहे ना. आणि म्हणतो की आपण एक काम करूया, आपल्या बायकांनाच घेऊन जाऊया ना, म्हणजे त्यांना हवं ते गिफ्ट घेता येईल. तेव्हा मनोज म्हणतो की त्याचं टेन्शन घेऊ नका, आज पाडवा जरी असला ना तरी आपल्या बायका आपल्याकडे डुंकूनसुद्धा बघणार नाही. तेव्हा हर्षितला आणि अजितला थोडंसं आश्चर्य वाटतं, आणि ते दोघेही मनोजला विचारायला लागतात की असं का बोलतोय. तेव्हा मनोज सांगतो की कारण वल्लरीकडे सगळ्या मैत्रिणींसाठी स्पेशल सरप्राईज आहे. तर हे आता दोघेही आश्चर्याने मनोजकडे बघायला लागतात. तर इकडे आता वल्लरीने तेजा, प्रेरणा, श्वेताला सगळं काही सांगितलेलं असतं, आणि त्या तिघी आता खूपच शॉक झालेल्या असतात, आणि वल्लरीला विचारायला लागतात की काय, कोणाचा फोन होता, आणि मिठूबद्दल नक्की काय बोलत होत्या. तेव्हा वल्लरी सांगते की हो, त्या संजीवनीताई आहेत ना, त्यांचा फोन आला होता मला काल, आणि त्या सांगत होत्या की तुमची मैत्रीण, म्हणजे मला नीट ऐकायला येत नव्हतं, पण त्या हेच सांगत होत्या की तुमची मैत्रीण मिठू तिथे आश्रमात आहे, पण मला नीटसं काही ऐकायला येत नव्हतं. मला असं वाटतं की त्या आपल्या मिठूताईच होत्या. तेव्हा हे ऐकून या तिघी खूपच खुश होतात. तर प्रेरणा तर खूप इमोशनल होते, आणि स्वामीसमोर जाऊन स्वामींना हात जोडते, आणि स्वामींना म्हणते की स्वामी, खूप वर्ष आम्ही आमच्या मिठूला शोधण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे वल्लरीने जे काही ऐकलं आहे ना तेच खरं असू दे, त्या आश्रमातली मुलगी ही आमची मिठूच असू दे. तर इकडे तेजा मात्र जरा घाबरलेली असते, आणि ती म्हणते की आपली मिठू त्या आश्रमात, आणि ती खूपच आता पॅनिक होते, आणि म्हणते की कसं शक्य आहे मिठू आश्रमात. तेव्हा श्वेता तेजाला समजत म्हणते की अगं, तू ऐकलंय का, काय म्हणाली ती, कदाचित असं म्हणाली ना. तेव्हा वल्लरी म्हणते की 1 मिनिट श्वेताताई थांबा, आणि ते तेजाला विचारते की तेजाताई, नेमकं काय विचार आहे तुमच्या मनात. तेव्हा आता तेजा म्हणते की अगं, आपली मिठू साताऱ्यावरून आईबाबांशी भांडून इथे आली होती ना स्ट्रगल करायला, ती मिठू जी ऑडिशन द्यायची, जी सिरियल करायची, फिल्म्स करायची, वेगवेगळ्या वेबसिरीजनं जायची, ज्युनियर आर्टिस्टचं पण काम केलं आहे, स्ट्रगल करायची, जी एवढी लढायची, ती इथे अनाथ आश्रमात, म्हणजे तिची इतकी अशी काय परिस्थिती निर्माण झाली असेल की ती अनाथ आश्रमात गेली. आता यावर वल्लरी म्हणते की मी पण तेच म्हणते, मला पण असं वाटतं की कदाचित त्या मिठूताईच असतील. तेव्हा आता प्रेरणा म्हणते की वल्लरी, तुला वाटतंय ते खरं असू दे, पण तेजा म्हणते हेही पटतंय मला, आपली मिठू आश्रमात का असेल, म्हणजे असं काहीतरी झालंय का की मिठू वरून तू दुसरं काहीतरी नाव ऐकलं आणि तुला ते मिठू असं वाटलं. यावर श्वेता म्हणते की थांबा जरा, आपण इथे खूपच चर्चा करतोय, त्यापेक्षा त्यांना कॉल करा, लगेच कळेल काय ते. तर तेजासुद्धा म्हणते की हो वल्लरी, लगेच फोन कर आणि विचार की ज्या मुलीबद्दल ते बोलताय ती नक्की आपली मिठूच आहे का. जर ती नसेल ना तर मिठूला शोधायचा दुसरा कुठला तरी मार्ग शोधूयात ना आपण लवकर. तेव्हा श्वेता म्हणते की आपण लगेच निघूया आणि जाता जाताच फोन करूया, बघूया जास्तीत जास्त काय होईल, आपली एखादी फेरी वाया जाईल ना. तेव्हा सगळ्यांना श्वेताचं म्हणणं पटतं आणि ते लगेचच आश्रमात जाण्यासाठी निघतात. तर आता हे सगळं इंदुताईने ऐकलेलं असतं. तर आता यानंतर इकडे आश्रमात आपण पाहतो की त्या केअरटेकर मॅडम मिठूच्या रूममध्ये आणि मिठूला आवाज द्यायला लागतात आणि म्हणतात की मिथिला, कुठे आहेस तू, तुझ्या मैत्रिणींचा फोन आला होता, त्या घ्यायला येत आहेत तुला. मात्र मिठू खोलीत कुठेच नसते. तर यानंतर आपण पाहतो की मिठू रस्त्यावरून धावत असते. तर यानंतर इकडे आपण पाहतो की आता सर्वजणी आश्रमामध्ये आलेले असतात आणि मिठू तिथे नाही आहे हे बघून सगळेजण खूपच पॅनिक झालेले असतात. तेजा तर खूपच चिडलेली असते आणि ती त्या मॅडमवरती आता ओरडत म्हणायला लागते की न सांगता निघून गेली, म्हणजे अशी कशी काय निघून गेली, तुमच्या आश्रमातून असं कोणीतरी गायब होतं आणि तुम्हाला कळतसुद्धा नाही. हे बघा, आज मिठू गेली, उद्या एखादं लहान मूल गेलं तर मग काय करणार आहात तुम्ही, कोणाची जबाबदारी आहे ही. तेव्हा वल्लरी आता तेजाला शांत करत म्हणते की तेजाताई प्लीज थांबा, शांत व्हा. हे बघा, त्या बोलल्यात ना की त्यांनी मिठूताईंना अडवण्याचा प्रयत्न केला, मिठूताईंनी मात्र त्यांचं ऐकलं नाही, यात त्यांची काय चूक आहे. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आता मिठूताईंना शोधणं. यावर प्रेरणा पण म्हणायला लागते की स्वामी, कुठे गेली असेल आमची मिठू, ती कुठल्या अडचणीत तर नसेल ना. आणि ती स्वामींकडे प्रार्थना करत म्हणते की ती जिथे कुठे
असेल ना तिला तिथे सुखरूप ठेवा स्वामी. तर आता यानंतर वल्लरी मॅडमची माफी मागताना म्हणायला लागते की संजीवनीताई, आम्ही सगळ्याजणी तुमची माफी मागतो. खरं तर गेली काही वर्ष आम्ही आमच्या मैत्रिणीला शोधत होतो आणि आज अचानक जेव्हा ती आमच्या समोर आली आणि अशी निघून गेली त्यामुळे जरा टेन्शन आले आम्हा सगळ्यांना. यावर आता वल्लरीला त्या मॅडम म्हणतात की मी समजू शकते. तर इकडे वल्लरी मात्र आता खूपच टेन्शनमध्ये आलेले असते आणि ती मनातच म्हणते की मिठूताई अशा अचानक का निघून गेले असतील आणि कुठे गेले असतील, का उचललं असेल त्यांनी असं पाऊल. तर यानंतर आपण पाहतो की मिठू बुलबुल बागेत आलेली असते आणि ती बराच वेळ त्या इमारतीकडे बघत असते आणि मिठू आता खूपच इमोशनल होते आणि तिच्या चेहऱ्यावर आनंदही असतो. आता ती धावतच आतमध्ये येते आणि वल्लरीच्या दरवाजाजवळ येऊन दरवाजा वाजवायला लागते आणि वल्लरीला आवाज द्यायला लागते आणि म्हणायला लागते की वल्लरी अगं दार उघड, मी मिठू आहे. मला माहिती आहे की तुम्ही चिडलाय माझ्यावरती, पण खरंच सॉरी, मला भेटायचं आहे तुम्हा सगळ्यांना. हे बघ, सेम शहरात राहूनसुद्धा मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट नाही केला. खरंच मला माफ करा, पण दार उघडा वल्लरी, मला भेटायचं आहे गं तुला, हवं तर मला शिक्षा कर. असं म्हणून मिठू लगातार दरवाजा वाजवत असते आणि तिचं अचानक लक्ष लॉककडे जातं. तर दरवाजाला लॉक बघून मिठूला खूपच वाईट वाटतं आणि तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं. तर आता पाठीमागून तिला कोणाचा तरी आवाज येतो. तेव्हा मिठू पटकन पाठीवळून बघायला लागते तर इंदूताई आलेल्या असतात. आता इंदूताई मिठूकडे बघून इमोशनल होत म्हणायला लागतात की मिठू. तेव्हा मिठूसुद्धा त्यांना बघून खूपच खुश होते आणि इमोशनलसुद्धा होते आणि म्हणते की इंदू काकू, आणि खूप खुश होऊन त्यांच्याकडे बघायला लागते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की श्वेता, प्रेरणा, वल्लरी आणि तेजा आश्रमातून परत आलेले असतात आणि एकमेकांशी बोलत असतात. आता श्वेता म्हणते की संजीवनीताई म्हणत होत्या की ती हरवल्यासारखी असायची आणि आता ती खूपच शॉक होऊन म्हणते की आपली मिठू. तर इकडे इंदूताई आता मिठूला तिचे कान भरवत तिला म्हणतात की कोणी उघडणार नाही आता हा दरवाजा. ती वल्लरी आता खूप मोठी वकील झाली आहे, या झोपड्यात राहील का ती. तर इकडे श्वेता म्हणते की हिनेच काहीतरी माती खाल्ली आहे म्हणून तिला आपल्याला फेस करता येत नाही. तर इकडे इंदूताई मिठूला सांगतात की तेजा आता इथे भारतात राहत नाही, ती सिंगापूरला राहते आणि प्रेरणा तिच्या नवऱ्याने सोडून दिले गं तिला. हे ऐकून मिठूला खूप वाईट वाटतं आणि ती खूप शॉक होते आणि म्हणते की काय. आणि आता इंदूताई पुढे सांगतात की आणि ती श्वेता तर या जगात नाही राहिले गं, असं म्हणून आता त्या खूप रडण्याचं नाटक करायला लागतात. आता हे ऐकून मिठूला खूप मोठा धक्का बसतो आणि ती आश्चर्याने इंदूताईंकडे बघायला लागते. तर इकडे वल्लरी म्हणते की आता आपण फक्त अंदाज लावू शकतो, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे ते मिठूताईंना शोधणं. तर मिठू इकडे बुलबुल बागेतून जड पावलांनी बाहेर येत असते आणि ती खूपच रडत असते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.